आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। जयंत पाटलांना उत्तम ड्रायव्हिंग येतं, ते उत्तम राज्य चालवू शकतात। ठाकरेंनीही उत्तम सरकार चालवलंय, मात्र तिन्ही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचे निर्णय घेऊ, राऊतांची प्रतिक्रिया। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड निर्णय घेईल, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार, आम्ही 26 तारखेला सरकार बनवणार, खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान लहान घटक पक्षांची मोठ बांधणार, छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर, मात्र काही अपक्षांचा आम्हाला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचे आमदार निवडून आले तर आम्हाला पाठिंबा देतील, राऊतांचं विधान। मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी केंद्र सोडू नका, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राच्या बाहेर पडू नका, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देण्याच्या वरिष्ठांकडून महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्धव ठाकरेंचा संवाद, उमेदवारांनी काय काळजी घ्यावी याबाबत ठाकरेंचं मार्गदर्शन। महाविकास आघाडीत विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी, हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठक, बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट। राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती, महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास व्यक्त।